तालुक्यातील प्रसिद्ध वडाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाट्यांची स्पर्धा, छबिना पालखी सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर निवडुंगाचे काटेरी पेरकुट मारून घेतात। यंदा तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती। यावेळी जत्रा दरवर्षापेक्षा जास्त प्रमाणात भरली होती। बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पेन तालुक्यातील वडाव गावात बहिरी देवाची यात्रा भरली होती। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर 12 वाजता देवाचा छबिना निघाला। या छबिनासोबत लोक भंडारा उधळत होते। शेकडो ढोल वादक, शेकडो काटेरी पेरकुट मारणारे भक्तगण, पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष छबिन्यात सामील होत्या। वडाव गावातून छबिना मोठे वडाव दीव गावात गेला। तेथे नागेश्वर देवाला भेट देण्यात आली। दीव गावात या छबिन्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। नंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू झाल्या। एकाच एक सरस उंच उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। एप्रिल महिना सुरू होता। या यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते। भर उन्हात यात्रा भरली असल्याने यात्रेवर पाणी टंचाईचे सावट होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।